आज या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, दुर्गावाहिनी असेल किंवा पूर्ण परिवार, हिंदुत्ववादी संघटनांचा जो परिवार आहे तो सर्वच कार्यकर्ते त्या ठिकाणी आज गणेश भाऊ गाडे यांच्या जिल्हा परिषद अवसरी गट जो आहे त्या गटासाठी निवडणुकीची तयारी यासाठी या ठिकाणी आज जमलो आहोत. खऱ्या अर्थानं आपण आजला जमण्याच्या अगोदरही 3 मीटिंग, मनसरमध्ये एक मीटिंग झालेली होती, अवसरीला मीटिंग झाली, पारगावमध्ये मीटिंग झाली, चांडवलीमध्ये मीटिंग झाल्या, अशा अनेक मीटिंग या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि या सर्व मीटिंगमधनं असा एक लोकांचा सूर उमटलेला आहे, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा सूर उमटलेला आहे का प्रत्येक इलेक्शनमध्ये बजरंग दल असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असेल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि मग हे महत्त्वाच्या भूमिका बजावून आजला आपण पाहिलं विधानसभेची इलेक्शन झाली. विधानसभेला अत्यंत महत्त्वाची भूमिका यावेळेला हिंदुत्ववादी संघटनांनी बजावलेली आहे. आणि मग हिंदुत्ववादी संघटनेचा एखादा जरी कार्यकर्ता पंचायत समिती सदस्य व्हावा, जिल्हा परिषद सदस्य व्हावा, ही कार्यकर्त्यांची मागणी आहे. आणि ती मागणी पूर्ण व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन ह्या सर्वांना सपोर्ट करत आहोत, मदत करत आहोत आणि यांच्या लढ्यामध्ये आम्ही पूर्ण सहभाग घेणार आहोत. ही इलेक्शन होईपर्यंत आम्ही बरोबर आहे आणि इलेक्शनच्या नंतरही बरोबर जाऊ, कारण आम्ही पहिलं धर्माला महत्त्व देणारा मी कार्यकर्ता आहे. पक्ष हे नंतर आहेत, आपला धर्म सगळ्यात अगोदर आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्व युतीतील जे घटक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, सगळ्यांना आवाहन करतो तुम्ही या हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वानुमते ठरलेलं आहे गणेशजी गाडे यांना तुम्ही निवडणुकीच्या याच्या रिंगणात उतरून युतीचं तिकीट द्यावं. त्यांना निवडून आणायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. तिकीट दिलं आणि नाही दिलं तरी पण सर्वांची जबाबदारी आहे युतीच्या वतीनं की केंद्रात राज्यात सरकार आहे आणि हिंदुत्ववादी संघटनेने मागितलेली ही मागणी तुम्ही मान्य करा. आणि गणेश भाऊ गाडे यांना भले मग राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा BJP असेल तर सर्वांनी एकत्रित करून जो पक्ष या ठिकाणी लढणार असेल त्याच्या वतीनं गणेश भाऊंना तिकीट देऊन रिंगणामध्ये उतरावं. त्यांना निवडून आणायची जबाबदारी तुमची आणि आमची राहणार आहे. आम्ही बरोबर आहोत एवढं मी सांगतो आणि थांबतो.